नमस्कार, मी नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आज हातले शिवारामध्ये एक वागले गावी शिवार फेरी करत असताना एक बाबाच्या शेतामध्ये या ठिकाणी आलो आहे। बाबाची केळी वगैरे जे आहे, या केळीला काही महिन्यापूर्वी जे आहे आमचे बंधू दीपक शिरोडे सर आणि किरण धामणे सर यांनी काही औषधी दिल्या। त्या औषधांचा खरोखर काय परिणाम आहे, ते खरंच गुणकारी आहेत का नाही आहेत, हे बघण्यासाठी बाबाकडे मी या ठिकाणी आलो आहे। मी बाबालाच या ठिकाणी विचारतोय काय परिस्थिती आहे, ते खरंच समाधानी आहेत की नाही आहेत। बाबा नमस्कार। नमस्कार। काय नाव बाबा तुमचं? दिलीप भास्करराव पाटील। दिलीप भास्करराव पाटील, प्रॉपर कुठले? वागले, तालुका चाळीसगाव। वागले, तालुका चाळीसगाव। बरं बरं, तुमचा मोबाईल नंबर मिळेल का बाबा? कारण काही शेतकरीही तुम्हाला फोन करून विचारतील। हो हो। काय नंबर आहे बाबा? 9890 9890 70 70 623 623। बरं, आता तुमच्या ह्या बागाला किती हजार खोड आहेत हे पूर्ण? हे आता 8000 खोड आहे। 8000 खोड आहे। बरं, या 8000 खोडांना काही महिन्यापूर्वी तुम्हाला औषधी दिल्या होत्या। कोणी दिल्या होत्या बाबा? धामणे सरांनी आणि वाणी सरांनी तुम्हाला औषधी दिल्या होत्या। बरं, हे औषधी तुम्ही ज्या वापरल्या ह्या खरंच समाधानी आहात का तुम्ही हे वापरून? समाधानी आहे। बरं बरं, काय काय परिणाम आढळला बाबा तुम्हाला? केळीचा बुंदाची वाढ झाली। व्हेरी गुड। पानांचं अंतर खूप मोठं आहे। पानाचं अंतर खूप मोठं आहे। केळी हिरवीगार आहे। केळी हिरवीगार आहे आणि करपा रोगाला बी बळी पडत नाही। आणि करपा रोगाला बळी पडत नाही, कारण इकडल्या भागामध्ये मी जेव्हा पाहणी केली तर मॅक्झिमम सर्व केळीच्या बागांना करपा आलेला दिसला। परंतु आज तुमची बाग पाहते असता की कोणत्याच प्रकारचा करपा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। हिरवी गर्द अशी आपली बाग दिसते। तर आपण काय काय सोडलं होतं बाबा खालून? NPK शेत, गुळाचं पाणी, ताक, शेत आणि वरतून काही फवारणी केली का? वरतून पोगे भरणी केली, पोंगे भराई केली होती। बरं बरं, स्टीमची आणि बायोची पोंगे भराई केली। बरं बरं, तर काय वाटते तुम्हाला? बाग छान आहे? बाग छान आहे। तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे। बरं, शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? आपली ऑर्गॅनिक औषधी यांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? जरूर वापरायला पाहिजे। जरूर वापरायला पाहिजे, कारण केमिकलचे दुष्परिणाम धीरे धीरे करत दिसत आहेत। कळक पडत चालली आहे जमीन वगैरे आपली, तर वापरायला पाहिजे ना? वापरायला पाहिजे। ओके ओके, तुम्ही समाधानी आहात ना बाबा? समाधानी आहे। थँक्यू। आता 4000 खोड माझं याच्या अगोदर लावलेलं आहे। ते 8 महिन्यात माझी केळी निसवायला लागून गेले। 8 महिन्यात क्या बात आहे। 10-11 फण्यांची वेळ चालू आहे तिची। अरे बापरे बापरे, म्हणजे तुम्ही समाधानीच आहात ना? हो। बरं 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 बरं, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच।